हे एव्हरीवन, तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. तर तुम्हा सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खूप 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 शुभेच्छा. तर गुड मॉर्निंग. तर माझी सकाळ झालेली आहे मस्त अशा पोह्याने. मी स्वतः पोहे बनवलेले आहे आणि मस्त अशी पोह्याची फोडणी मस्त खमंग झाली होती, त्याच्यामुळे पोहे छान झाले होते. आणि पोह्याचं कसं आहे, जर आपण पोहे ठेवून दिले, आपण काय करायचं, आपल्याला जर पोहे ठेवून द्यायचे असतील म्हणजे आपण जर पोहे खाल्ले आणि दुसरं जर कोणी बाकी असेल पोहे खायचं, तर काय करायचं, पोहे लगेचच काढून घ्यायचे कढईतून आणि पॅक एका डब्यामध्ये ठेवून द्यायचे. पोहे खूप वेळ गरम राहतात, ही आहे आजची टीप. तर असं करून बघा, नक्की पोहे गरम राहतील. जर तुम्ही पोहे कढईमध्येच ठेवले तर ते खालून खालून कडक होतात. तर इथे झालेली आहे माझी थोडीशी मिस्टेक, मी रेकॉर्ड करताना विसरले. परत फोडणीचा व्हिडिओ दिसतोय, तर त्यासाठी सॉरी. तर गरम असे पोहे झाले होते आणि मी पूर्ण खाऊन घेतले आणि खूप छान झाले. बरं, पोह्याची मजा दह्यासोबत किंवा लिंबासोबतच येते, किंवा छान असं जर लिंबाचं लोणचं असेल तर. हे झालं आहे माझा सकाळचा नाश्ता आणि मी तुमच्यासोबत माझा दुपारचं सुद्धा शेअर करणार आहे, मी काय बनवलेलं आहे जेवण्यासाठी. तर मी आज वेगळं वरण बनवलेलं आहे, ते आहे मिरचीचं आणि लसणाचं वरण. तर ते कसं बनवते तर मी तुम्हाला सांगते. अगोदर मी अशी खमंग मोहरी आणि जिरे याची फोडणी दिलेली आहे आणि असे मस्त तडतडू द्यायचे, जळू द्यायचे नाहीत, तडतडू द्यायचे. आणि मस्त भरपूर असा लसण, त्याच्यासोबत कांदा छान उभा कट केलेला आणि मिरच्या तुम्हाला जशा हव्यात तशा तुम्ही कट करून त्याच्यामध्ये ॲड करू शकतात. आणि साईजही तुम्हाला किती छोटी हवी आहे, ठेचून हवी आहे किंवा ठेचा हवा आहे, किंवा मग अख्ख्या टाकायच्यात मध्ये कट करून, तर तुम्हाला जसं आवडतं तशी तुम्ही मिरची याच्यामध्ये कट करून टाकू शकता. तर हे सगळं टाकल्यानंतर आपल्याला मस्त एक फ्राय करायचं आहे. छान जो कांदा आहे तो थोडासा गोल्डन होऊ द्यायचा आहे, जास्त परतू द्यायचा नाही आहे. असंच हे वरण खूप छान लागतं. त्याच्यानंतर थोडासा कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर, हिंग असेल तरी हिंग घाला, नसेल तर हरकत नाही. आणि असं छान जे वरण आहे ते छान ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे ज्या अख्खी डाळ वगैरे असते ती मस्त बारीक होते आणि वरण घट्टसर होतं. आणि आमची डाळ खूप छान आहे, म्हणजे 1-2 वर्षाची असल्यामुळे ते काय होतं ना, वरण खूप घट्ट होतं, म्हणजे थोडा वेळ ठेवलं ना की आणखीन घट्ट होतं. त्यामुळे खूप कमी वरण आम्हाला लागतं. आणि छान इथे बघा तुम्ही, तेल मी कमी वापर करते आणि तुम्हीही तेलाचा कमी वापर करायचा. तेल भरपूर टाकल्यानेच भाज्या खमंग होतात किंवा छान होतात असं काहीही नाही आहे, हे चुकीचं आहे. तर त्याच्यानंतर मी काय केलं आहे, थोडंसं पाणी टाकले आणि छान एकदा 1-2 मिनटं फक्त छान एक शिजू दिले, वाफळू दिले. आणि मग काय, अगोदर पाणी का टाकते मी, कारण मग जे मसाले मी जे आधी टाकलेले आहे ते छान असे वरणावरती तरंगतात आणि वरण दिसायला छान दिसतं. नेहमीच्याला जाऊ द्या, पण कोणी पाहुणे वगैरे येणार असतील ना, तर तुम्ही असे नक्की करून बघा तुम्हाला किती मोठा फरक असं जाणवतो. लाल तिखटाचं वरण असेल ना तर जास्त छान हे वरतून दिसतं. तर असं छान असं मस्त वरण झालेलं होतं. टेस्टही भन्नाट झाली होती या वरणाची. आणि छान असा वरण, भात, पोळी, मस्त वरतून साजूक तूप आणि मस्त इथे भातही शिजून तयार आहे, वरणालाही फोडणी दिलेली आहे, पोळ्याही बनवून तयार आहेत. आणि तुम्ही बघू शकता वरण किती छान झालं आहे. वरणाची कन्सिस्टन्सीही छान आहे. जर तुम्हाला चुरून खायचं असेल, भाताबरोबर खायचं असेल, किंवा मग तुम्हाला जसं आवडतं, म्हणजे तुमच्या घरी जसं लागतं तसं तुम्ही वरण बनवू शकता. आणि भेंडीची भाजी ही अप्रतिम झाली होती. माझा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे शॉर्ट्स, म्हणजे तुम्ही बघू शकता मी कशी बनवली आहे. थोडी वेगळ्या पद्धतीने बनवली आहे. तुम्ही नक्की करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल. नेहमी तीच भेंडीची भाजी खाऊनही कंटाळा येतो. आणि मला ना खूप छान वाटू लागलं, मला असं वाटू लागलं वाव, किचन किती छान दिसायले आज. म्हणजे मी छान असं शूट केलं ना, तर मला असं सांगता येत नाही आहे, पण खूप छान दिसत होतं. आणि छान इथं कैरीच्या फोडही, आणि तुम्हाला ह्या जर कैरीचा फोड मी कशा बनवते हे जर दाखवायचं असेल तर मी तुम्हाला तेही दाखवते. मस्त छान अशा आंबट गोड त्या फोड लागतात. आणि नंतर आम्ही इव्हिनिंगला बाबासाहेबाच्या मंदिरामध्ये गेलो होतो. तर खूप लेंदी होऊ लागला ब्लॉग, त्याच्यामुळे मग मी काय केलं, थोडंसं फास्ट पळवलं. आणि खूप छान मंदिर आहे, केशवराज बाबासाहेबांचं मंदिर आहे हे सेलूमध्ये. तर तुम्हाला याचा जर सेपरेट ब्लॉग असेल हवा असेल तर तेही मला कमेंटमध्ये सांगा, मी नक्की याचा मोठा सेपरेट ब्लॉग बनवाल. नंतर इव्हिनिंगला एक आईस्क्रीम खाल्ली. जेवण झाल्यानंतर काहीतरी चटकपटक खावंसं वाटलं आणि त्याच्यानंतर मस्त असे चिप्स तळले, वेपर्सही तुम्ही म्हणू शकता, जे आवडतं ते. मस्त कांदा चॉप केला, टोमॅटो चॉप केला, थोडीशी कोथिंबीर, तुम्हाला आणखीन काही हवं असेल तर तुम्ही ते करू शकता. पापड छान असे तळले, भाजले नाही आहे, क्विक करायचं होतं. आणि छान असं काळं मीठ वरतून टाकलं, छान साधं मीठही टाकलं, वरतून लाल तिखटही टाकलं आणि छान असे पापड बनवले. एवढे भारी ते पापड लागत होते, आय हाय, काय सांगायचंच काय, खूप सुंदर पापड लागला. आणि मस्त फिनिश करून घेतले, मीच खाल्ले 2-3 पापड तर मीच संपवले. खूप मस्त लागले. बाय बाय.